तर आज आमचे मनूमाऊ आणि राजू आले सेजलला बाय बाय करायला, कारण आज तिची शाळाची सकाळची होती. नेहमी शाळा ही तिची दुपारचीच असते, त्याच्यामुळे आज सकाळी तिला उठवावं लागलं आणि इतकी थंडी होती ना, ती गारठूनच गेली होती. बिचारी कधीपासून वाट पाहत होती. तर नंतर आम्ही गेलो माहेरी. तर आज होता बिर्याणीचा प्लॅन, कारण माझ्या भावाचा वाढदिवस होता म्हणून काहीतरी स्पेशल म्हणून आम्ही बिर्याणी बनवली. तरी माझी मोठी बहीण आहे ना, बिर्याणी बनवण्यात एक्सपर्ट आहे. तिच्या घरी हप्त्यातून 2दा तरी बिर्याणी बनवते, त्याच्यामुळे तिचा हात चांगलाच बसला बिर्याणीमध्ये. तर घरी आली ना माहेरी की ते आम्ही तिला बिर्याणीचा ठेका तिच्याकडेच देतो. त्याच्यामुळे सगळी तयारी वगैरे करून ठेवली होती. आलं की म्हटलं तिला लगेच बनवायला सांगू. तर बिचारीला नेहमी आम्ही बिर्याणी बनवायला सांगत असतो. आणि इकडे याला इतकी भूक लागली होती ना, तो खोटं खाण्याची ॲक्टिंग करत होता. त्याला बिर्याणी खूप आवडते आणि त्याला रोज नॉनव्हेज लागते खायला. बिचारा वाट बघते कधीपासून बिर्याणी बनते ती. तर बिर्याणीची प्रोसिजर अजून चालूच होती. बिर्याणी बनवायला थोडा उशीरच झाला, कारण बहिणी एकत्र आल्या ना तर काम कमी आणि गप्पा जास्त असतात. तुझं माझं असं चालूच असतं. आणि त्यानंतर आम्ही घेतला केक कटिंग करायला. हा माझा भाऊ आहे आणि त्याचा वाढदिवस होता. तर हे बिचारे दोघेजण कधीपासून वाट बघत होते केक कापण्यासाठी आणि कधी आम्हाला केक देतात असं झालं होतं. बिचारे त्याला कापून नव्हते देत, बोलतात आम्हीच कापतोय. कारण ह्या दोघांना केक खूप आवडतो आणि हा अजूनही टाळाच वाजवतो. आणि नंतर आम्ही बसलो जेवायला. तर यांना सगळ्यांना जेवून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि चिकूने तर आधीच जेवून घेतलं आणि झोपूनसुद्धा घेतलं. आणि रात्रीचे 12 वाजले तरी आमच्या गप्पा काही संपत नाही. बहिणी एकत्र आल्यानंतर रात्रसुद्धा कमी पडते. बाय.